हाकलून दे त्याला. त्याला म्हणा जा तुझ्या पंचाकडं, नग आपल्याला ती घाल. अगं गंगूताई सुधारला आहे तो. अव आय सांगते तिचं कवा तरी ऐका की. अगं खरंच सुधारलाय तो. कसला सुधारलाय? असली माणसं सुधरत नसत्यात. असला देवाप्पा सारखा देवाप्पा बी सुधारला. माळ घालून पंढरपूरला गेला. तात्यात काय घेऊन बसलीस? माणसं बदलतात, परिस्थितीमुळे चुकीचं वागत असतात. आपण चुकतोय हे सांगाय बी कोणतरी पाहिजे असतं त्यास. अरे मग तूच कशा पाहिजे? दुसरं कोणी सांगल की. नाही, चांगलं काम करायला कुणाची वाट नसते बघायची, ते आपणच करायचं असतं. आणि तात्या चांगला वागत, म्या नाही अंतर देतो त्याला. मंगळू, ए बाबा मंगळू. ओ सिद्धरामया, इकडे कुठं? अयो इथेच राहतो आता काळ भैरी. इथं? अहो मला वाटलं काहीतरी देवळ बिवळ असेल. इथं कुठे जंगलात आणलं तुम्ही मला? देवळात राहील ते का पुजारी एक काय? इथं त्या बाळू सोबत राहून तुझं खूप वाढलं की रे. धाडस म्हणतोय मी. हे कोण म्हणायचं आता? कोण? मंगळ मांगळे येते. ए मंगळू इकडे. अयो ते काळ भैरीचं सेवक आहे, मंगळू नाव आहे ते. पंच तात्या सगट कसं काय? अरे पंच तुमच्या माघारी एवढा शिवा घालीत होता येतो. कसा आहेस मंगळू? मला काय झालाय? चांगलाच आहे की मी. तर तुम्ही इकडं वाट कसं काय वाकडी केली? अयो तुझी आठवण आली म्हणून आलो. माझी आठवण आली म्हणजे माझ्याकडे काम काय आहे? अयो तुझ्याकडे नाही, तुझ्याकडे काय काम असणार? हे माझे मित्र पाटील. राम राम. हा म्हणजे ह्यांचं काम आहे होय माझ्याकडं? अयो त्यांचं काम तुझ्याकडे काय असेल? मग का पाय मोकळा करणार आहेत का काय? अरे नाही नाही, यांचं काम आहे कालभैरीकडे. असं आहे होय. मग हे आधी नाही सांगायचं होय? तुम्ही बी त्या तात्यासारखंच करा लागलात. ए मंगळ्या, मी काय केलं रे? आणि माह्यावर कशा पाहिजे तो उगत काय केलं? अयो शांतता शांतता. अयो हे मंगळू, काळ बहिरी आहेत की नाही तेवढं फक्त सांग. आहेत की, ते कुठे जातात? झोपलेला आहेत. झोपले होय. चला मग माग नाही येऊ. अयो चला कुठे रे त्या? काही बोलतोस? चला आता काय झोपले ते काय स्वप्नात जातात काय आता? अयो मंगळू, मी आलोय म्हटले तरी उठणार नाहीत, भेट होणार नाही. मंगळूकडे आले काम होणार नाही असं होईल का? होणार की. अय्यो मग आता पुढे जाऊन सांग पंच आले तर म्हणून. आम्ही येतो मागून. अय्यो ए त्या तू पण जा. नाही नाही नाही, मी नाही जाणार. मी तुमच्या संगत जाईल मागणं. अय्यो अरे पुढे गेला असतं काय होणार म्हणतो मी. नाही गेलं तर काय होणार? अय्यो ए जा ना मंगळे तू. पंच राहू दे त्याला सांगू बी नका, मी जातो. इथं त्या का गेला नाहीस? नाही मी काय ऐकणार नाही तुमचं आता. चला. चला सिद्धरामया. अय्यो मी आलो आहे हे ऐकल्यावर कसं पटकन उठून बसतात बघा. अय्यो
मला खूप मान देतात. माझं एकही पडू देत नाही खाली. शब्द म्हणतोय मी. साफ साफ जागा आहे समजी. चला भैरी भैरी अव काळ भैरी अव पंच आल्यात आणि त्यांच्या संग कोणतरी आलाय भेटाया. भैरी अव काळ भैरी भैरी हे मंगळू अजून उठवलं नाहीस. तुम्ही आले म्हणून सांगितलं नाही तर उठून बसले असते. हे तर त्या तुझं तो तोंड बंद करतोस. ए उठाव. अव कवा धरून तेच करतो आहे की उठतच नाही. माता आता काय जायचं माघारी आता चला. ए पोपटा गप्पा बस. मग आता काय भेट नाही होणार का आमची? नाही नाही अशी कशी भेट होणार नाही. होणार. हे तर त्या तू उठावा. आता मी नाही उठणार बाबा. आदित्य मायावर चिडलेले मी इथं येत नाही म्हणून. अयो नाटक नको बघा. उठावा म्हणतो ना. उठा. भैरी ए भैरी अरे तात्या तुझं काय माहित राहत माहिती गुरु आहेत गुरु. काय भैरी काल भैरी उठा ना. ऐक गेली. ए तात्या अरे आज तर म्हणू नका की. अरे उठणार नंतर काय करणार आहे. हे मंगळू नेहमी कसे उठतात. अहो ते त्यांचं तेच उठतात. कवा कवा तर फाटच उठून बसतात आणि कवा कवा रात्रीसाठी स्वतंत्रीसाठी रात होती तरी मी उठत नाही. ध्यान करतात. कुणी केलं हे? पण तिथं पंच उभे मी नाही काय केलं. यो मी काय केलं. झटका कुणी दिला? अयो चटका. अयो मी नाही दिला. मी फक्त हाक दिली. काल म्हणजे अशी. मी इथं आवाजच दिला ना. भैरी असा. गप. इथे कशासाठी आलात? जा इथून. चला चला चिडली ती चला. अयो हे तर त्या तुझं तो तोंड बंद कर बघा. अयो काल भैरी हे माझे मित्र आहेत. पलीकडच्या गावचे पाटील आहेत. तुमच्या दर्शनासाठी घेऊन आलो. वा छान केलं. अय्य. मी त्यांना सांगितलं की तुम्ही खूप मोठे आहात म्हणून. हिमालयात तप करून आलात म्हणून. त्यांना एक अडचण आहे. आता तुम्ही आहात म्हटल्यावर अडचण कोण दूर करणार. होय माझ्याकडे आल्यानंतर सगळ्यांच्या अडचणी दूर होतात. अयो मी पण तेच म्हंटल. त्यांच्या मुलाचं लग्न करायचं आहे आणि मुलगा जरा लग्नाला नाही म्हणतो आहे. ए माय तू महादेवाची खरी भक्त आहेस. रोज श्रद्धेनं बेल व्हायला हाय, नैवेद्य दावला हाय, अभिषेक बी केला हाय. तुझी भक्ती वाया नाही जायची. काळजी करू नका. म्या हाय.